की डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या मागे या बँका पैसे कसं कमवतात आणि लोकांना अजिबात सुद्धा सुगावं लागत नाही। ज्यावेळेस बँक तुम्हाला डेबिट कार्ड देते त्यावेळेस तुमच्याकडून ॲन्युअल फी चार्ज केली जाते। ज्यावेळेस तुमचं डेबिट कार्ड हरवतं त्यावेळेस कार्ड बदली करून देण्याचे तुमच्याकडून चार्जेस घेतले जातात। जर का तुम्ही 5 पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन ATM मशीनमध्ये केले तर त्याचेही वेगळे चार्जेस घेतले जातात। जर का तुम्ही दुसऱ्या बँकेच्या ATM मशीनवरती ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न केला तर त्याचेही चार्जेस तुमच्याकडून घेतले जातात। त्याचबरोबर तुम्ही ATM मशीनमध्ये जाऊन जे बॅलन्स इन्क्वायरी करता किंवा मिनी स्टेटमेंट बघता त्यासाठी सुद्धा काही बँकेत चार्जेस घेतात। म्हणजेच काय, जिकडे जिकडे तुम्ही डेबिट कार्ड वापरता तिकडे तिकडे तुम्हाला पैसे मोजावे लागतात। ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रॉडक्ट खरेदी करता आणि त्यावेळेस कार्ड स्वाईप करता त्यावेळेस इंटरचेंज चार्जेस सुद्धा तुमच्याकडून घेतले जातात। आता जे तुम्हाला मी MDRचं उदाहरण दिलं त्यालाच इंटरचेंज चार्जेस असं म्हटलं जातं। डेबिट कार्डचे चार्जेस तर मिनिमम असतात, पण ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता त्यावेळेस अक्षरशः बँक तुम्हाला लुटते आणि तुम्हाला याचा अंदाज सुद्धा लागत नाही।